सणासुदीचे दिवस आले की आपसुकच आपण घराची साफसफाई करायला सुरुवात करतो. म्हणजे ते वाईब्स तशा येतात आणि हळूहळू एक एक गोष्ट साफसफाईला निघते. आमचं किचन सुद्धा छान चकाचक झालेलं आहे. पण फक्त साफसफाई करून चालते का हो? आता सणसूद आलं की गोडाधोडाचं करणार, नैवेद्याचं करणार, वेगवेगळे पदार्थ होतात. हे पदार्थ काही आपण नेहमी करत नाही. त्यामुळे कधीतरी करताना जरा टेन्शन येतं. पण आता टेन्शन घ्यायचं काम नाहीये. हा व्हिडिओ आपण त्याचसाठी केलेला आहे. तुम्हाला हा नक्की आवडणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर नाही म्हणणार, हा तुम्हाला आवडणारच आहे, त्यामुळे आत्ताच लाईक करा. नमस्कार. सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज करत असतो. आज सुद्धा एकदम नवा कोरा खटखटीत असा विषय आहे. तो म्हणजे सणासुदीचा स्वयंपाक करत असतानाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. सुरुवात करूया. पहिला पदार्थ आहे पुरणपोळी, जी खरं तर करायला सोपी आहे, पण आपल्याच मनात कुठंतरी असतं की अवघड आहे बाबा, कधीतरी करायची असते, जमेल का वगैरे वगैरे. आणि त्या टेन्शनमध्येच आपण खरं तर घाबरत करतो आणि काहीतरी बिघडतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सगळं टेन्शन काढून टाकायचं, बिनधास्त आपला व्हिडिओ फॉलो करायचा, कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आणि करायला सुरुवात करायची. एक नंबर पुरणपोळी होणार. पण तरीही इथं मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतेय. पहिल्यांदा आपण बघूया की यासाठीची कणिक मळत असताना आपण कुठली काळजी घ्यायची. पहिलं तर पुरणपोळीसाठी जे आपण पीठ वापरतो, शक्यतो गव्हाचं पीठच वापरायचं. तुमच्याकडे मैदा वापरताय, तुम्ही जे काही घेताय ते जुनं घेऊ नका, ताजं पीठ घ्या. पीठ घेतल्यानंतर ते चाळून घ्या. मग ते गव्हाचं पीठ असेल किंवा मैदा असेल, बारीक चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे पोळ्या एकदम मऊसूत होतात. कारण कणिक पण छान तशी लवचिक आणि मऊसूत होते. दुसरं म्हणजे कणिक तिंबत असताना तिला कमीत कमी 25 ते 30 मिनिटं तरी भिजून द्यायचं. म्हणजे तिच्यामधलं ग्लुटेन ॲक्टिवेट होतं, त्याच्यामध्ये लवचिकपणा वाढतो आणि पुरणपोळी लाटत असताना फाटत नाही. पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करताय तर मात्र खूप जास्त वेळ पुरणाची कणिक भिजत ठेवू नका. समजा जर तुम्ही सकाळी 7 वाजता भिजवली आणि तुम्ही 11-12ला पोळ्या करायला घेताय, तुम्ही सुगरण असाल, तुम्हाला खूप प्रॅक्टिस आहे तर चालेल. पण इतकी पातळ झालेली कणिक असेल तर काही जणांना ती मॅनेज करता येणार नाही. त्यामुळं कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तासापर्यंत पोळीची कणिक भिजली गेली पाहिजे. पाहिजे तर आधी फक्त भिजवून ठेवा आणि मग अर्धा-पाऊण तासाने चांगली तेल आणि पाणी लावून मळून घ्या, म्हणजे ती छान लवचिक होईल आणि पोळी लाटताना सोपी जाते. तर कणकेबद्दल समजलं. आता दुसरं आहे पुरण. पुरण करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची. जेव्हा आपण हरभऱ्याची डाळ वापरतो, 2 बॅचेस कधीही एकत्र करून शिजवायच्या नाहीत. समजा आपल्या घरात थोडी शिल्लक आहे, दुकानातनं थोडी आणली, दोन्ही मिळून शिजवली, असं कधीच करू नका. मी ही स्वतः चूक केलेली आहे. कधी कधी काय होतं, आधीची डाळ थोडीशी कमी शिजणारी असते, नंतरची बॅच वेगळी असते. मग एखादी डाळ शिजते आणि दुसरी बॅच पूर्ण कच्ची राहते. असं असताना आपण पुरण व्यवस्थित करू शकणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायची एकतर संपूर्णपणे जी कुठली घरातली डाळ आहे, एका वेळची पुडा आणलेला असतो तो घ्या, किंवा डायरेक्ट मग दुकानातून सरळ जो तुम्ही आणताय तो तसाच्या तसा वापरा. शक्यतो डाळीला 2 बॅचेस एकत्र करू नका. दुसरं म्हणजे पुरण शिजवत असताना बरेच जण काय करतात ना, डाळ रात्रभर भिजू घालतात. खरंच तसं करू नका. त्याने पुरण पातळ होण्याची शक्यता वाढते. कारण खूप जास्त डाळ पाणी ओढून घेते. त्यामुळे पुरण पातळ होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त 1 ते 2 तास डाळ भिजायला घाला. त्यावर डाळ भिजायला घालू नका. तुम्ही कुकरमध्ये, पातेल्यात जसं पाहिजे तसं शिजवू शकता. दोन्हीचे व्हिडिओज आपण चॅनलवर दिलेले आहेत, तुम्ही बघून घ्या. तुमच्या सोयीप्रमाणे ती प्रोसेस फॉलो करा. आता पुरणासाठी डाळ शिजवत असताना ती चांगली मऊसूत शिजली पाहिजे. आता मऊसूत याचा अर्थ असा होत नाही की त्याचं पिठलंच करायचं. कधी कधी आपण इतकी डाळ मऊसूत शिजवतो की ती अगदी म्हणजे डाळ राहतच नाही, डाळ दिसतच नाही, अगदी असं पिठल्यासारखं होतं. तसं पुरण तुम्ही जर शिजवायला गेला गुळासोबत तर ते 100% पातळ होणार. त्यामुळे डाळ मऊसूत शिजली पाहिजे. बरेच जण काय करतात, जसं दाबल्यानंतर बघतात मऊ झाली आहे पण आतमध्ये हलका कण असतो, तशी डाळ पुरणाला चालत नाही. डाळ मऊसूत पाहिजे पण पिठल्यासारखी नको. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डाळ शिजल्यानंतर त्याच्यातलं पाणी आपल्याला निथळून काढावं लागतं, ज्याची आपण येळवणी म्हणजे कटाची आमटी करतो. तर ती डाळ सुद्धा निथळताना खूप जास्त वेळ निथळली आणि अगदीच कोरडी झाली तर पुरण कोरडं होण्याची शक्यता असते. त्यामुळे डाळ निथळायला ठेवा. फार नाही, 1-2 मिनिटं डाळ निथळून घ्या. थोडंसं मध्ये मध्ये हलवून ते येळवणीचं जास्तीचं पाणी काढा, पण खूप कोरडी करून घेऊ नका. आणि पुरणाला चटका देताना सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की पुरणाला चटका कसा द्यायचा. शक्यतो गूळ वापरताय, साखर वापरताय तर जेवढी डाळ तितकाच गूळ घ्यायचा किंवा साखर घ्यायची, म्हणजे बरोबर दोन्हीला पूरक होतं. ती कन्सिस्टन्सी एकसारखी छान जमून येते. पुरण पातळ किंवा कोरडं होण्याची शक्यता उरत नाही. अगदीच वाटलं तर थोडंफार प्रमाण कमी करा, पण खूप जास्त प्रमाण कमी करू नका. पुरणाला चटका देताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तरीही चालतो, पण जेव्हा गूळ वितळून तो थोडा थोडा घट्ट व्हायला सुरुवात झालेली असते तेव्हा मात्र अजिबात गॅस मोठा करू नका, नाहीतर पुरण खालून करपू शकतं.
दुसरं म्हणजे पुरण जेव्हा आपण परततो त्यावेळी मी व्हिडिओमध्ये दाखवलंय बऱ्याच की ती पळी असते ती व्यवस्थित उभी राहिली पाहिजे, तेव्हा समजायचं आपलं पुरण व्यवस्थित झालंय. पण याचा अर्थ असा नाही की एकदम घट्ट असं पुरण शिजवून घ्यायचं, चटका द्यायचा. थोडंसं पुरण हलकंसं, म्हणजे तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये की असं कलथा उभं राहिला की लगेच गॅस बंद करा. तुम्ही जर त्याहून जास्त परतत गेला तर पुरण खूप कोरडं होतं आणि बरेच जण म्हणतात बघा की पोळी अशी फोडली की पुरण खाली पडतं, तर ते त्यामुळे होतं. पुरण खूप जास्त परतू नका. हलकंसं असं त्याच्यामध्ये मॉइश्चर असलं पाहिजे, म्हणजे ती पोळी खाताना सुद्धा अशी मऊसूत लागते आणि जिभेवर विरघळते, लवकर वातड होत नाही. तर या गोष्टी तुम्हाला पुरण करताना लक्षात घ्यायच्यात. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरणाला चटका दिला की ते गरम गरम असतानाच तुम्हाला पुरण यंत्रातनं किंवा गाळणीने गाळून घ्यायचंय. गरम गरम असताना डाळ तुम्ही गाळून घेतली तर ती पटकन गाळली जाते, हात जास्त दुखून येणार नाही. त्याला जर तुम्ही गार होईपर्यंत ठेवलं तर ती थोडी घट्ट होत जाते आणि मग तुम्हाला गाळायला त्रास होतो. पण जर तुम्ही पुरण यंत्रात किंवा जाळीवर न करता मिक्सरवर करताय तर संपूर्ण गार करा आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालणार आहे. आता हे झालं पुरणाबद्दल, कणकेबद्दल. पुरणपोळी लाटत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते ना, की पुरणाची कन्सिस्टन्सी आणि कणकेची कन्सिस्टन्सी म्हणजे दोन्हीचा लवचिकपणा बऱ्यापैकी एकसमान असावा. जर पुरण घट्ट आहे, कणिक पातळ झाली तर पुरण एकाच जागी थांबतं. आणि जर समजा उलटं असेल, पोळी तुमची कणिक घट्ट आहे, पुरण पातळ आहे, तर पोळी लाटताना फाटते. दुसरं म्हणजे जेव्हा आपण उंडा भरतो त्यावेळी भरपूर जेवढं मावेल तेवढं पुरण याच्यात भरायचं, म्हणजे पोळी चवीला चांगली लागते. खूप कणिक असता कामा नये. प्रॅक्टिसने तुम्हाला ते जमेल. उंडा व्यवस्थित भरा, पहिल्यांदा चपटा करा आणि मग हलक्या हाताने एकसारखी पुरणपोळी लाटून घ्या. एकीकडे जाड एकीकडे पातळ नको. आणि पुरणपोळी भाजत असताना तवा व्यवस्थित गरम पाहिजे. शक्यतो मोठ्या ते मध्यम आचेवर पुरणपोळी भाजायची. पुरणपोळी कधीही कमी आचेवर भाजायची नाही. तुम्ही जर गॅस खूप कमी ठेवला तर पुरणपोळी 100% वातळ होणार. या टिप्स तुम्ही फॉलो केला तर परफेक्ट पुरणपोळी करायला शिकाल. आता दुसरा पदार्थ आहे उकडीचे मोदक. तर उकडीचे मोदक सुद्धा आपण खूप हौसेने करतो. मी तर ना, जेव्हा दिव्या आगरमध्ये आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा मी मोदक खाल्ले होते, तांदळाच्या उकडीचे मोदक. तेव्हा ठरवलं होतं की हा पदार्थ मला शिकायचाच आहे. आणि मी जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर दर चतुर्थीला वेडावाकडा जसा जमेल तसा तो करायचे. त्याची प्रॅक्टिस होत गेली आणि आता मी तुम्हाला सांगत असते. बरेच व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. आता ते अनुभव मी काही शेअर करते तुमच्यासोबत. तर उकडीच्या मोदकाची जी पिठी असते ती शक्यतो सुवासिक घ्यावी. सुवासिक पिठी असेल ना तर त्या मोदकाला सुद्धा एक छान सुवास येतो आणि खायला सुद्धा ते खूप चविष्ट लागतात. मोदकाची पिठी शक्यतो आंबेमोहर तांदळाची करावी किंवा तुम्ही रेशन, इंद्रायणी असा मिक्स करून करू शकता. मी मोदकाच्या पिठीवर ऑलरेडी व्हिडिओ करणार आहे किंवा खूप वर्षांपूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता की पिठी कशी करायची. त्या पद्धतीने जर तुम्ही पिठी केली तर ती सुवासिक होते. शिवाय जेव्हा तुम्ही तांदूळ दळून आणायच्या आधी ते एकदा स्वच्छ धुवायचे. फक्त धुवायचे, बिजू घालायचे नाही. धुवायचे, चांगले निथळून घ्यायचे. कपड्यावरच पंख्याखाली वाळवायचे, उन्हामध्ये वाळवायचे नाहीत. चांगले कडकडीत वाळले, समजा रात्रभर तुम्ही पंख्याखाली टाकून ठेवले, सकाळी बारीक दळून आणायचे. तुम्ही जितके बारीक दळून आणाल ना तितके मोदक तुमचे छान होणार, उकड चांगली बसणार. आणि जर तुम्हाला वाटते नाही बारीक दळलं गेलं तर एकदम बारीक चाळणी असते, त्या चाळणीने पीठ चाळून घ्यायचं आणि मग तुम्ही ते मोदकासाठी वापरू शकता. मोदकाची पिठी एकदा करून ठेवली की छान एक 2-3 महिने आरामात टिकते. फ्रीजच्या शिवाय पण टिकू शकेल. फक्त ती व्यवस्थित केली पाहिजे. आता मोदकाचं सारण करताना सुद्धा सारण आणि गुळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्या. जेवढा गुळ असतो त्याच्या दुप्पट नारळ वापरला जातो. आणि सारण परतत असताना खूप त्याला कोरडंही करायचं नाही. तुम्ही जर खूप परतत गेला तर मात्र सारण गार झाल्यानंतर एकदम असा घट्ट गोळा होऊ शकतो, कारण गुळाचा पाक होऊ शकतो ना त्यामुळं. किंवा सारण खूप जास्त ओलसर पण ठेवू नका. तुम्ही जर सारण ओलसर ठेवलं, किती पण छान मोदक वळा, तो उकडल्यानंतर फाटला जातो, कारण पाणी जास्त असतं ना त्यामुळे सारण परतताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. दुसरं म्हणजे मोदकाची उकड काढत असतो त्यावेळी पाण्याचं प्रमाण तुम्हाला अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे. ज्यावेळी आपण पाणी उकळायला लागतं त्यावेळेसच ती पिठी घालायची आणि फक्त 10 ते 15 मिनिटं गॅस बंद करून झाकून ठेवायची. मस्त उकड बसते. आणि त्यानंतर मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स वापरून मोदक करा. मोदक करत असताना जेव्हा आपण तो वाफवायला ठेवतो, तुम्हाला वाटतंय की तुम्ही जे बाजारातनं रेडीमेड पीठ आणलंय ते इतकं चांगलं नाही आहे, तर काय करायचं माहिती आहे का, उकड काढत असताना थोडंसं दुधाचा वापर करा. अर्ध दूध अर्ध पाणी वापरा, म्हणजे त्यामुळं जरी पीठ चांगलं नसेल तरी सुद्धा बऱ्यापैकी मोदक मऊसूत व्हायला मदत होते. आणि मोदक जेव्हा आपण उकडत असतो त्यावेळी थोडासा पाण्यामध्ये बुडवायचा आणि मग चाळणीमध्ये उकडायला ठेवायचा, म्हणजे मोदक चिरत नाही, फाटत नाही. कोरडा होऊन कधी कधी फाटतो ना, तसं होणार नाही. आणि जर तुम्हाला वाटते की खूप मोदक करायचे आहेत आणि संध्याकाळी मला वापरायचे आहेत, तर सकाळी तुम्ही मोदक करून एक वाफ काढून घ्या आणि संध्याकाळी परत तुम्हाला नैवेद्य करताना किंवा जेवायला बसताना मोदक गरम करायचे तर आणखी एखादी वाफ दिली तरी
चालणार आहे. तर या टिप्स तुम्ही जर उकडीच्या मोदकाला वापरल्या तर डेफिनेटली तुमचे मोदक अतिशय छान होतील. पण डिटेल व्हिडिओ बघायचा असेल सरिताज किचनवर आहेच, बघून घ्या. आता तिसरा पदार्थ आहे थापी वडी, ज्याला बरेच जण पिठल्याच्या वड्या, बेसनाच्या वड्या अशी पण नावं आहे. कुणी त्याला थापटवडी म्हणतं, कुणी पाटवडी म्हणतं. बरीच नावं आहेत. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. थापी वडी शक्यतो पितृपक्षामध्ये किंवा श्राद्ध पक्षामध्ये केली जाते. तर थापी वडी करतानाच्या काही टिप्स आहेत. शक्यतो ना थापी वडीला बाजारातलं बेसन वापरू नका. घरी दळलेलं बेसन वापरा, जे खूप एकदम मैद्यासारखं बारीक नसतं. हलकंसं बेसन थोडंसं जाड असेल ना, वडी खूप छान लागते. तर वडी करत असताना काही आपण पिठलंच करतो आणि त्याच्याच वड्या करतो. तर पाण्याचं आणि बेसनाचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण पिठलं करतो त्यावेळी 1 वाटी बेसनाला त्याच्या तिप्पट पाणी वापरतो. पण जेव्हा आपल्याला वड्या करायच्या असतात, जेवढं बेसन असतं त्याच्या दुपटीने पाणी घ्यावं लागतं. कारण आपल्याला वड्या करायच्या आहेत ना, म्हणून पाण्याचं प्रमाण कमी. दुसरं म्हणजे पीठ आधी चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर तुम्हाला जर डायरेक्ट वैरून करायचं म्हणजे उकळत्या पाण्यात डायरेक्ट पीठ सोडून करायचे, तर तसंच ते याच्यामध्ये चाळून घ्यायचं. एका हाताने चाळायचं, दुसऱ्या हाताने वैरायचं. गॅस कमी करायचा म्हणजे त्याच्या गुठळ्या मोडायला सोपं जातं. किंवा तुम्हाला जर अगदी एकदम मौसूतच पाहिजे, तुम्हाला ते जमत नाही वैरून करायला, तर काय करायचं, एक कप पाणी असतं ते फोडणीत घालायचं आणि उरलेलं पाणी असतं ते बेसन कालवून घ्यायचं आणि मग त्या उकळत्या फोडणीमध्ये आपलं हे बेसन कालवलेलं मिश्रण ओतायचं. म्हणजे मग वडीमध्ये गुठळ्या होण्याचा प्रश्नच येत नाही आणि वडी एकदम छान सेट होते. अशा पद्धतीने जर तुम्ही थापी वडी करताना काही गोष्टी फॉलो केल्या तर उत्तम थापी वडी करायला शिकाल. आता चौथा पदार्थ आहे तांदळाची खीर. तांदळाची खीर सुद्धा बऱ्याच जणांकडे पितृपक्षामध्ये, श्राद्ध पक्षामध्ये केली जाते. तर तांदळाची खीर करत असताना शक्यतो सुवासिक तांदूळ वापरा. आंबेमोहर, इंद्रायणी किंवा बासमती जो तुकडा तांदूळ असतो, सुवासिक असतो, ते तांदूळ वापरा. तांदूळ थोडासा तुपावर भाजून घ्यावा, म्हणजे मग ना त्याचा एक जुनाट वास असतो वेगळाच, तो थोडासा कमी होतो. उलट तो त्याचा जो सुवास असतो तो जास्त खुलून येऊ शकतो. त्याचबरोबर तांदूळ जेव्हा आपण तुपावर भाजतो, जर खूप तुम्ही कणी वापरताय ना, तर हातानेच फक्त त्याला गार झाल्यावर चुरून घ्या. पण जर तुम्ही आज मोठा तांदूळ वापरताय, मोठा म्हणजे खूप कणी नाहीये अशी, तर तुपावर भाजला की गार करा आणि मिक्सरला थोडाच फिरवा. खूप पीठ करू नका, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा आपण खीर करत असतो त्यावेळी थोडंसं साखर आणि पाणी घालून आधी ते तांदूळ शिजवून घ्या आणि मग दूध घाला, म्हणजे तांदळाला छान गोडवा येतो. इव्हन शेवयाची खीर करताना सुद्धा शेवई आधी तुपावर थोडी भाजायची, पाणी आणि साखर घालून 2 मिनिटं शिजवायची आणि मग दूध घालायचं. शेवयाची खीर सुद्धा उत्तम होते. आता आणखी एक पदार्थ आहे पुऱ्या. बऱ्याचदा आपण पुऱ्या करतो, कधी कधी अशी वेगळी प्रकारची भाजी करायची आहे, पुरणपोळी वगैरे नकोय, पोळी नकोय, तर आपण पुऱ्या करतो. तर पुरी करत असताना तुम्ही गव्हाची करताय, मैद्याची करताय, कशाचीही पुरी करा, पण त्यामध्ये थोडासा बारीक रवा जरूर घाला. त्यामुळे ना पुरी जास्त वेळ फुगण्यासाठी मदत होते. तुम्हाला पुरीला छान रंग हवा असेल ना, तर थोडी पिठी साखर पण त्यामध्ये घालू शकता, म्हणजे पुरीला रंग छान येईल. पण शक्यतो करू नका, कारण त्याने पुरीला जास्तच डार्क रंग येण्याची शक्यता असते. पुरीचं पीठ जेव्हा आपण भिजवत असतो त्यामध्ये तेलाचं मोहन जरूर घाला. मग ते गार असेल तरी चालेल, गरम करून घातलं तरी पण चालणार आहे. त्याचसोबत तुम्ही जर अशा तिखट पदार्थांसोबत पुरी करताय तर त्यामध्ये थोडासा ओवा घातला तरी चालेल. मग छोले असतील किंवा आणखी पनीरची वगैरे भाजी असतील तर. पण गोडासोबत करताय तर पुरी प्लेन ठेवावी. पुरीचं पीठ मळत असताना खूप पातळ करू नका. तुम्ही जर पीठ खूप पातळ केलं ना, पुऱ्या 100% कडक होणार किंवा अशा खूप मऊ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरीचं पीठ बऱ्यापैकी घट्ट ठेवायचं. अगदी एकदम दगडासारखं कडक नको, पण आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ असावं. पीठ मळून झाल्यानंतर कमीत कमी एक 20-25 मिनिटं त्याला तेल लावून झाकून ठेवायचं, म्हणजे रवा चांगला भिजला जातो आणि पुरी छान लाटता येते. पुरी लाटत असताना शक्यतो पीठ लावून लाटायची नाही. पीठ असं असावं की तेल किंवा पीठ काहीच लावण्याची गरज नसावी. तुम्ही जर तसं पीठ मळलं ना तर काहीही न लावता तुम्हाला पुरी लाटता येते. अगदीच वाटलं तर थोडंसं पीठ लावायचं, कारण तुम्ही जास्त पीठ लावलं तर सगळं ते तेलामध्ये सुटणार, सगळं ते पुरीला चिकटणार आणि ते करपट पीठ त्या पुरीवर दिसतं. त्यामुळे ही काळजी जरूर घ्या. अगदीच तुम्हाला वाटतंय ना तर थोडंसं तेल लावा, पण खूप पीठ लावू नका. त्याचबरोबर पुरी लाटताना खूप एकदम पातळ पण लाटायची नाही, जाडही लाटायची नाही. आपली चपाती असते ना त्याच्यासारखी थोडीशी मध्यम ठेवायची, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित तळता येतात. आणि त्या तळल्यानंतर सुद्धा छान होतात. पुरी शक्यतो एकसारखी लाटा, एकीकडे जाड एकीकडे पातळ लाटली तर ती नीट फुगणार नाही. पुरी तळत असताना काय करायचं, तेल व्यवस्थित तापून द्यायचं. पुरीला ना तेल थोडं जास्त तापलेलं असेल तर पुरी छान फुगते. तेल मध्यम गरम करायचं, गॅस मोठा ठेवायचा आणि पुरी टाकायची. मोठ्या गॅसमुळे काय होतं, भरभरून पुरी अशी फुगून वर येते. तुम्ही जर गॅस कमी ठेवला तर पुरी फुगणार नाही. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे. पुरी जेव्हा आपण सोडतो त्यावेळी वरून तेल सोडायचं. खालून तळली गेली की एकदा किंवा दोनदा उलटायची, त्याच्यावर जास्त उलटू नका. तुम्ही पुरी जितकी जास्त उलटपलट करत तळाल तितकीची जास्त तेलकट होणार. अशा प्रकारे आपल्याला पुरी एखाद्या टोपलीवर, जाळीवर वगैरे काढून घ्यायची. पुरी एकदम परफेक्ट तयार होईल. आता
आणखी एक पदार्थ राहिला जो खरं तर आपला महाराष्ट्रीयन पदार्थ नाहीये, पण तरीही आपण बऱ्याच सणासुदीला करतो, तो म्हणजे पनीर. आता पनीरची भाजी कशी करायची याबद्दल मी सांगणार नाही, पण बरेच जण पनीर घरी करायला प्रेफरन्स देतात. तर हे पनीर करताना मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, पण आताही काही मी अशा टिप्स सांगते की जे प्रॉब्लेम्स मला कमेंटमध्ये सांगितले त्यावर काही टिप्स मी शेअर करते. तर पनीर करत असताना तुम्ही जर गोडासाठी करताय किंवा रसमलाई वगैरेसाठी करताय तर गाईचं दूध वापरायचं, त्याचं पनीर वापरायचं. आणि जर तुम्ही मलाई पनीर वगैरे करायचंय तर म्हशीचं दूध वापरा, किंवा भाजीसाठी करताय तरी पण म्हशीच्या दुधाचं पनीर चालणार आहे. कुठलंही दूध वापरलं तरीही चालेल, फक्त पदार्थ गोड आहे की तिखट आहे यावर तुम्हाला ठरवावं लागेल. गोड पदार्थाला गाईचं दूध, तिखट पदार्थाला म्हशीच्या दुधाचं पनीर करायचं. पनीर करत असताना समजा तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तर त्यामध्ये फॅट जास्त असतं, तर समजा 1 लिटर दूध वापरलं तर अंदाजे 200 ग्रॅम पर्यंत पनीर तयार होतं. आणि जर तुम्ही गाईच्या दुधाचं करताय तर 125 ते 150 ग्रॅम पनीर तयार होतं, कारण त्यात फॅट कॉन्टेंट कमी असतो ना, त्यामुळं पनीर तयार करत असताना फाडताना लिंबाचा रसही वापरला तरीही चालतो, पण शक्यतो विनेगर वापरावं. विनेगर वापरलं की दूध लवकर फाटतं. लिंबाच्या रसाने कधी कधी वेळ जास्त लागू शकतो, पण तुमच्याकडे पर्यायच नाहीये तर लिंबू वापरावा लागेल. कधी कधी 2 किंवा 3 लिंबाचा रस सुद्धा वापरावा लागतो. लिंबाचा रस वापरताय किंवा विनेगर, दोन्ही खूप स्ट्रॉंग असतात, त्यामुळे तुम्हाला ते डायरेक्ट कधीही वापरायचे नाहीत. तुम्ही जर डायरेक्ट लिंबाचा रस किंवा विनेगर घातलं तर पनीर खूप कडक होतं, कारण एकदम शॉक लागतो ना त्या दुधाला, उकळत्या दुधाला, त्यामुळं. कारण ते एक प्रकारचं ॲसिडच असतं. त्यामुळं विनेगर किंवा लिंबाचा रस वापरताना पाण्यामध्ये आधी डायल्यूट करून घ्यायचा, पाण्यात मिसळायचं आणि ते पाणी त्याच्यामध्ये वापरायचं, म्हणजे पनीर व्यवस्थित मऊसूत तयार होतं. पनीर जेव्हा आपण दुधाला उकळी आणतो, गॅस मोठा करून दुधाला उकळी आणायची, आणि जेव्हा आपण विनेगरचं पाणी घालत असतो त्यावेळी गॅस एकदम कमी करून ते पाणी थोडं थोडं करून घालायचं. तोर घालत राहायचं जोपर्यंत पनीर वेगळं होत नाही आणि हिरवट पाणी दिसत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की पनीरचे आता गोळे गोळे व्हायला लागलेले आहेत, त्याला छेना म्हणतात, लगेच गॅस बंद करायचा. तुम्ही जर त्या गरम पाण्यामध्ये गॅस तसाच चालू करून त्याला तसंच उकळत ठेवलं तर पनीर रबरासारखं असं होतं, एकदम असं दाताला बघा करकरीत लागतं. तसं पनीर आपल्याला नको आहे. त्यामुळं पनीर फाटलं, दूध फाटलं रे फाटलं, हिरवट पाणी दिसायला लागलं की गॅस बंद करायचा. पनीर लगेच कपड्यावरनं गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर ते नळाखाली स्वच्छ धुवायचं. तुम्ही जर त्याला तसंच ठेवून दिलं, म्हणजे गरम गरम असताना त्याला नळाखाली धरा. स्वच्छ धुतल्यामुळं काय होतं, पनीर विनेगर किंवा लिंबाचा जो स्ट्रॉंग स्मेल असतो ना, म्हणजे वास असतो, तो त्या पनीरचा निघून जातो. तुम्ही त्याला तसंच ठेवलं तर तो वास जाणार नाही आणि पनीरला एक विचित्र चव येईल. पनीर जेव्हा आपण धुवून घेतो त्यावेळी ते चाळणीवर तसंच उंचावर ठेवायचं. हाताने जेवढं शक्य होईल तेवढं दाबायचं. पण बरेच जण काय करतात सांगते, दाबून इतकं घट्ट दाबून घेतात की पनीरमधलं सगळं पाणी तिथंच निघून जातं आणि एकदम ते असं फडफडीत होतं. तसं करू नका. जेवढं शक्य होईल तेवढं पनीर पाणी अगदी हलक्या हाताने, म्हणजे थोडंसं पाणी पिळून काढा, जोपर्यंत असे 5-6 थेंब पडत नाहीत तोपर्यंत पिळायला ठेवा. त्यानंतर त्याला एखाद्या जाळीवर ठेवायचं, सपाट करायचं, त्याच्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवायची आणि अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त 1 तास ठेवून द्यायचं. तुम्ही जर खूप वेळ त्याच्यावर वजनदार वस्तू ठेवली ना तर त्यातलं पाणी सगळंच्या सगळं निघून जाईल आणि त्याची वडी सेट होणार नाही. पनीर खूप कोरडं होतं. बरेच जण कंप्लेंट करतात आम्ही सेम असंच करतो पण आमची वडीच पडत नाही. याचं कारण हेच आहे, प्रमाणाच्या बाहेर त्याच्यातलं पाणीच काढून टाकलं तर वडी कशी होणार? त्याला बाइंडिंगसाठी काहीतरी मॉइश्चर पाहिजे की नको? त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही पनीर तयार केलं तर उत्तम पनीर करायला शिकाल. तर माझ्या परीने मला जे जे आठवत होतं त्याच्यावर मी माझ्या जे काही अनुभव होते ते तुमच्यासोबत शेअर केले. पण तरीही तुम्हाला वाटतंय की या पदार्थांवर सुद्धा तुम्हाला काही अशा टिप्स बघायच्या आहेत, माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. अगदी एकच नाही, 5-6 पदार्थांची लिस्ट दिली पण तरी पण चालेल, आपण त्यावर पण व्हिडिओ करूया. तर आय होप सणासुदीची दिवस आलेले आहेत, सगळं तुमचं साफसफाई झाली असेल. आता गोडाधोडाचे पदार्थ करायचे आहेत, सणासुदीचा स्वयंपाक करायचा आहे, तर हा व्हिडिओ तुमच्या नक्कीच उपयोगी येणार आहे. उपयोगी आला असेल, वाटत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.